तर आम्ही चाललो शिमला मनालीला. तर हाय गाईज, हा आहे आमचा ट्रिपचा फर्स्ट डे. तर आमची ट्रिप सुरू झाली आहे. ही आमची गाडी आहे. टोटल 24 लोक आहे आम्ही. मस्त वाटतंय. म्हणजे इकडे आमचे छोले भटुरे आले, जे की आम्ही ऑर्डर केलं होतं. आम्ही एक चहा मागवला आहे आणि एक कॉफी मागवली. वाटलं होतं की छोटे कप असतील, याची नाही का हाफ साईज असतं आपल्याकडे तसं, पण एवढे मोठे आले. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आमचा प्रवास सुरू झाला होता दिल्ली टू शिमला. म्हणजे आम्हाला इथून दिल्ली, आमची ट्रेन तर ऑलरेडी 1-2 तासासाठी लेटच झालेली होती, पण आमच्यासाठी ते थांबले होते. आम्ही ज्यांचं पॅकेज बुक केलेलं होतं. तर त्यानंतर मग त्यांची आणि फायनली आमची भेट झाली. त्याच्यानंतर मग आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला. सगळ्यांशी ओळख करून घेतली होती आणि त्याच्यानंतर रस्त्यांची मजा वगैरे बघत लिटरली इथे ना 12 वाजलेले होते. तर हाय गाईज, हा आहे आमचा ट्रिपचा फर्स्ट डे. तर आमची ट्रिप सुरू झाली आहे. म्हणजे आणि तुम्हाला सांगते आम्ही फायनली कुठे चाललो आहे. तर आम्ही चाललो आहे शिमला मनालीला. सो आताच मला दिल्लीमध्ये खूप सारी थंडी वाजते. तर तिकडे गेल्यावर मला 16 डिग्री टेम्परेचर आहे आज. एअर क्वालिटी. तर मला आत्ताच इथे इतकी थंडी वाजते. ही आमची गाडी आहे. टोटल 24 लोक आहे आम्ही. सगळे कपल आहेत आणि ते आम्ही थांबलेलो आहे आता लंचसाठी. 12 कपल आहे आमच्यासोबत. थोड्याच वेळात सगळ्यांचं मी दाखवतो, तसं दाखवतो हळूहळू. आता आमची ओळख होईल तसं दाखवतो. चलो. इथे आम्ही थोडंसं फ्रेश होण्यासाठी थांबलो होतो. जेवण वगैरे करूया आणि तुम्हाला मधून हॉटेलचा व्ह्यू पण दाखवते. असा आहे हॉटेलचा मधला व्ह्यू. इकडे थोडंसं स्पेस आहे, तिकडे वॉशरूम्स वगैरे. आणि आता आम्ही लंचसाठी चाललो आहे. सो बघूया आता इकडे काय. हॉटेलचा मस्त हॉटेल आहे ना. हे आमचं हॉटेल आहे, मस्त हॉटेल. इथे आता आम्ही लंच करणार आहोत. छान आहे. हे लाइटिंग वगैरे पण मस्त आहे. बलून्स वगैरे लावलेले आहेत. छान असं छोटंसं म्युझिक वाजतंय. सो जेवण वगैरे करूया आम्ही. तर काय आता आम्ही जेवण वगैरे करतो. हे बघा, असा काही व्ह्यू आहे हॉटेलचा. मस्त वाटतंय. म्हणजे इकडे आम्ही डिसाईड करतो काय जेवायचंय. असं काय चाललंय आमचं. तर गाईज, आम्ही आता लंचसाठी थांबलेलो आहे. लंच करायचं. हो, लंचसाठी आमची प्लेट आली. इकडे आमची प्लेट आली आणि आम्ही जे ऑर्डर केले ते येईल आता थोड्याच वेळात. लवकरच येईल असं मला वाटतंय. आम्हाला जास्त भूक नाही, आम्हाला लाईटच खायचंय ना. आणि काय ऑर्डर करू कळत नव्हतं, बिकॉज आम्हाला भूकच नाही जास्त. पण मग म्हटलं काहीतरी खाऊन घेऊ, बिकॉज रात्री उशीर होणार आहे. मग खाऊन घेतोय. असं पण आम्ही लेट झालेलो होतो. सो देखते. बाई इथले ग्लास बघा ना कसे, जसं की काय वाटते काय माहिती. घरी घेऊन जावं काय. ते बघा ना, ह्या बाउल स्टीलच्या आहे, मस्त स्टील आहे. याच्यामध्ये काय आचार वगैरे ठेवलेले. इकडे सॉसेस आणि आमचे पण सोबतवाले लोक सगळे बसले. इकडे आमचे छोले भटुरे आले, जे की आम्ही ऑर्डर केलं होतं. हे बघा, छोला भटुरा. आणि अजून आपण काय ऑर्डर केलं आहे, फ्राईड राईस. येस, तो पण येईल आमचा. कोणता? फ्राईड राईस. ओके. भुक्कड पोरगी बघा कशी खाती. भुक्कड नाही, मला भूकच नाही आहे, पण लाईट लाईट खायचं. भुक्कड आहे, भुक्कड. ए भुक्कड. हे बघा, आमचा फ्राईड राईस पण आला आहे आता. आणि आता आम्ही मस्तपैकी जेवण करतो. आमचं जेवण तर करून झालंय. राईस जेवण नाही झालं, आम्ही लाईट खाल्लं, भूक नव्हती म्हणून. पण आता जेवणच होतं ना ते. आता ह्या टायमिंगला आपलं 1:30 वाजलाय. आणि म्हटलं चहा पिऊ. तर चहा म्हटलं आपल्या इकडून तर सारखे असे छोटे छोटे कप असतील नाही का, तर लिमिटेड, म्हणजे आपण जितकं चहा पितो. पण हे एवढे मोठे 2 कप आले आम्हाला. आम्ही एक चहा मागवलाय आणि एक कॉफी मागवली. वाटलं होतं की छोटे कप असतील, याची नाही का हाफ साईज असतं आपल्याकडे तसं, पण एवढे मोठे आले. प्रत्येक ठिकाण वेगवेगळं काहीतरी असतं. आता आम्ही दिल्लीमध्ये आहे, दिल्लीतून पुढे निघालोय. तर हे बघा इतके मोठे कप आहे. इथे आता 1:30 वाजलाय, असं वाटत नाही की इथे आता ऊन आहे. खूप थंडी आहे इथे. तर आता आमचं जेवण वगैरे झालंय.
आणि आता आम्ही चाललो आहे पुढे. थंडी तर भयंकर आहे बाबा, खूप सारी थंडी. सो चलो बघूया आता. जरा तुम्हाला थोडंसं बाहेरचं पण व्ह्यू दाखवते. सो बघत राहा आपला पूर्ण व्लॉग. तर गाईस आम्ही जेवण वगैरे करून डायरेक्ट निघालो होतो. तर आत्ताच थांबलो. ऑलमोस्ट किती वाजले, पावणे 5:30 5च वाजत आले. तर आता आम्ही चहासाठी थांबलो आहे, म्हणजे थोडंसं फ्रेश व्हायला. चहा वगैरे घेऊ आता. तर इकडे थांबलो आहे आणि मी इकडे मला काय झुला टाईपच आहे ना, याच्यात मी बसते, थोडीशी मजा घेते. थंडी पण वाजते मला, पण चहा पिवा असं वाटतंय. प्यायचं का? आम्ही म्हणत होतो की चहा नाही प्यायचा, पण थंडीमुळे चहा पिवासा वाटतो. बघूया चलो. हे बघा आता आम्ही सगळेजण चहा वगैरे घेतो. या हॉटेलमध्ये सिस्टीम कशी माहिती आहे? आधी आपण पैसे पे करायचे, कुपन घ्यायचे, त्याच्यानंतर मग ते आपल्या टेबलला येतील आणि आपल्याला काय ते बघतील. सो आम्ही फक्त चहा घेतोय आता. तर मग मी जाऊन कुपन काढून आली आहे. हे बघा 30 रुपीजला एक चहा आहे. बघा आपलं कुपन बघून आपल्याला चहा देतात. अशी सिस्टीम आहे हॉटेलमध्ये. पहिल्यांदाच काहीतरी नवीन बघितलं आहे मी. आणि छान असे जसे युवर चाय, छान अशा मातीच्या कपमध्ये चहा दिलाय बाई. मस्त आहे ना एकदम भारी. चलो पिओ चाय. चहाची मजा घेतो आम्ही. त्यानंतर मग पुढे आम्ही निघालो शिमल्याच्या रस्त्याने. पण रस्त्यांची मजा वगैरे घेत, दऱ्या डोंगर बघत खूप छान मजा येत होती रस्त्याने जायला. पण आजूबाजूचा व्ह्यू बघायला तर एक नंबर होता. आणि जसजसा हिमाचल प्रदेश जवळ येत होता तसतसं थंडी जाणवत होती, म्हणजे थंडी वाढत होती. पण खूप मजा येत होती, कारण की आजूबाजूला खूप छान असं वातावरण होतं आणि बाहेर बघायला मजा येत होती खूप सारी. आणि मध्ये आमची गाडीमध्ये मजा मस्तीही खूप सारी चालू होती. सो अशी रस्त्यांची मजा घेत आम्ही शिमलाकडे जात होतो. तर गाईज हा बघा शिमलाचा नाईट व्ह्यू. आम्ही सगळा डोंगर दऱ्या पार करून येतोय. माझ्या आवाजावरून तुम्हाला वाटत असेल की माझं बोलणं असं होतं, मला भयंकर थंडी वाजते. हे बघा नाईट व्ह्यू.